हे प्रताप, अरे लवकर आटप. नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी आपल्याला सकाळी 11 वाजता बोलवलंय, रात्री नाही. माहिती आहे रे, माहिती. हे घे. राजा, या रेझरचं आणि ब्रशचं नातं जसं अतूट आहे तसं आपलंही नातं अतूट आहे. नाही अरे म्हणून तर एकच रेझर आणि ब्रश आपण इतकी वर्ष वापरतो. पण प्रताप, आपण एक काम करूया. नोकरी लागल्यानंतर एक दुसरी नवीन जोडी घेऊन येऊया. मूर्ख आहेस. अशाने आपल्या तत्वाला बाद नाही काय येणार. तत्वाला बाद? हा मग. अरे एकाच पुस्तकावर शिकायचं, एकाच वेळी शेतकी शिक्षणाची पदवी घ्यायची आणि एकाच ठिकाणी नोकरी करायची. हे आतापर्यंत सगळं पाळलं की नाही आपण? आणि फक्त एकाच मुलीशी एकाच मांडवात एकाच वेळी लग्न करायचं तेवढं बाकी राहील. हा, तेही आपण दोंडव सहज शक्य करू. दोंडव? येस. तू असं कोड्यात बोल नको, आपल्याला नाही कळलं. नाही कळत ना. द्रौपदीने 5 जणांशी लग्न केलं, त्या काय म्हणतात? पांडव. पांडव. आपण जर दोघांनी एकाच मुलीशी लग्न केलं तर आपल्याला काय म्हणतील? असे आपण दोघ जण दोंडव. दोंडव शब्दाची अशी व्युत्पत्ती आहे, तुला नाही कळणार ते. प्रतापराव, पत्र आलंय तुमचं. दे. त्यांचं आहे. दे इकडे. बरं. प्रताप, पत्र वाच तू. वाचू. चिरंजीव प्रताप, अनेक मंगल आशीर्वाद. तुझं पत्र मिळालं. तुला नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी बोलावणं आलंय हे ऐकताच तुझ्या आईला खूप आनंद झाला. पैशाच्या अभावे तिच्या औषध पाण्याबाबत खूप हायगाय झाली. वयोमानामुळे मीही खूप थकलो आहे. आजवर कर्ज काढून घर चालवलं, परंतु परिस्थितीची जाणीव ठेवून तू स्कॉलरशिपवर पदवी मिळवलीस. तुझ्या या नोकरीमुळे सर्व प्रश्न हळूहळू सुटणार आहेत. तरी तू यशस्वी होशील ही खात्री बाळगून पत्र संपवतो. तुझ्या आईचे तुला तसेच राजाला अनेक आशीर्वाद. तुझा आप्पा. प्रताप, माझं एक ऐकशील काय? आज तू एकटाच जा इंटरव्ह्यू साठी. का? तुला गरज आहे यार नोकरीची. माझं काय, आमच्या गावची जमीन मी कसू शकतो, पण तुला नाही. हे आपल्या तत्वाच्या विरुद्ध होतंय राजा. का? एकमेकांच्या गरजेमध्ये एकमेकांना सहाय्य करणं हे सुद्धा तत्वच आहे आपलं. विसरलास? प्रताप, तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच, पण तरी सुद्धा विश यू ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बी सीटेड. थँक्यू. आपण व्ही प्रताप. शेतकी पदवीधर आहे तुम्ही, पण नाव मात्र श्रीनिवासचं वाटतंय. बरोबर आहे तुमचं. तसं माझं संपूर्ण नाव आहे प्रताप, पण ते फार लांब लचक वाटतं ना, त्यामुळे मग शॉर्ट केलं. म्हणजे तुम्ही वनपुरी गावचे? हो. आमचे एक स्नेही श्रीयुत अप्पासाहेब वनपुरीकर पुरी दिवाण जी होती विश्वासराव इंगळ्यांच्याकडे, ते माझे वडील. अच्छा अच्छा. तुम्हाला इंगळे कुटुंबाच्या शांताफार्मची जबाबदारी सांभाळण्याकरताच तर आम्ही इथे बोलवलं होतं. शांता कशी? म्हणजे तुम्ही शांताताईंना ओळखता? हो, बालमैत्रीण आहे ती माझी, पण गेल्या 17 वर्षात भेटलोच नाही मी तिला. आप्पा आणि नेहमी आठवण काढतात तिची. आंधळा मारते एक डोळा आणि देव देते 2, असं झालंय वकील साहेब. आंधळा मारते नाही हो, आंधळा मागतो. मला काही कळलं नाही. आपलं लग्न झालंय का? नाही, आधी नोकरी आणि मगच लग्न. बराबर, एकदम बराबर. तुमचे ते शिवगड मधले कोण ते शेलार शेठ, त्याच्यासारखं बोलला तुम्ही. अहो शेलार शेठ नव्हे हो, शेलार मामा. अहो ज्याला त्याला शेठ कळला होता, गोविंद शेठ. प्रतापराव, तुमची आणि शांततेची मैत्री लक्षात घेऊन आम्ही तुमच्यावर एकाऐवजी 2 जबाबदाऱ्या टाकल्या तर. 2 जबाबदाऱ्या कोणत्या? एक नोकरीची आणि दुसरी शांताबरोबर लग्नाची. पण मी ते शुभ कामाला नाही नाही म्हणायचा. वकील शेठ, ते रघुनाथरावला ताबडतोब कळवून टाका की छोकरा छोकरीला बघायला येते म्हणून. काय
बराबर आहे की नाही टिकरा? बराबर आहे. अहो काय नाही म्हणजे पत्र आलंय देसाई वकिलांचं. आता काय लिहिलंय त्यात? येत्या 15 तारखेला एक व्ही प्रताप नावाचा शेतकी पदवीधर तरुण येतोय आपल्या शांताला पाहायला. छान. म्हणजे मंडळी आता शांतासाठी नवरा मुलगा हुडकायला लागले म्हणा की. हो ना. तर त्यांचा शो डाव परतून लावायला मला कितीचा येळ लागणार आहे. त्या लंगड्या शांतीला बायको म्हणून कोण पसंत करणार आहे? नाही पण पैशाच्या लोभानं कोणी. पसंत केलं तर तो नवरा मुलगा आपल्या सर्जात असला पाहिजे. काय म्हणतेस? 15 तारखेला तो परतात येणार आहे ना? हं. त्या शांती परी म्हणजे नुसतीच पदवी मिळवली होय शेतकेची. हो नाही म्हटलं काय घरची मिस्टेक. मिस्टेक नाही, घरात काय मिस्टेक नाही आमच्या. इस्टेट हो इस्टेट. होय. नाही होती पण माझ्या शिक्षणासाठी विकावी लागली. या बाय काय झालं त्या शिक्षणाचा उपयोग? मी म्हणते आज जमीन असती तर ही पाळी आलीच नसती. कसली? घर जावई होण्याची. अहो, काहीतरी काय बोलताय? आत्याबाई शांताला आणले. ये शांता. शांता पाहुण्याला चहा दे. चल. हातात काय धरलास कप? दे त्याला चहा. मग तुमचा नकार कळू म्हणता मंडळाला? तुमचा काहीतरी गैरसमज होतो आता. मी तुम्हाला नकार कळवलाय कुठे? शांता मला पसंत आहे, जशी आहे तशी. बरं येतो. नमस्कार. चला तयारीला लागा. मुलानं मुलगी. पण मुलीनं मुलगा कुठं पसंत केला? ताबडतोब मंडळाला कळवा की शांताला प्रताप नवरा म्हणून पसंत नाही. हो. आणि हे बघा 4 पत्र पाठवून अजून सर्जाचा पत्ते नाही. त्याला तारेने पैसे पाठवा आणि लिहा की अशीच तसा निघून. मी मुद्दामच बोलवलं तुम्हाला. असं आजच सकाळी पत्र आलं शांताच्या घरून. असं तुम्ही आम्हाला तुमची पसंती कळवली. पण आजच्या पत्रात शांताचा नकार आलाय तुमच्या बाबत. नाही तशा मार्वलस. सिम्पली मार्वलस. पैसाच पैसा दिसतो या घरात. मम्मी मम्मी. सोड सोड म्हणते ना. अरे माझ्या नवऱ्याने माझ्या अंगाला हात लावला नाही आणि तू तुझ्यावर पण आहेस का काय? आई मी तुझा मुलगा सर्जा. सर्जा किती बदल झाला रे तुझ्या.
मी ओळखत नाही. कसा दिसतो, अगदी युरोपियन. अगं कामानिमित्त मी नेहमी जात होतो ना परदेशात. हाँगकाँग, बैरीन, सिंगापूर. अरे पण तुझ्या शिक्षणाचं पदवीचं काय झालं रे? ती घेतली की मी MISA मिसा. त्यासाठीच मी परदेशात जात होतो. पैसे कमवता कमवता शिकलो आणि शिकता शिकता पैसे कमवले. बाबा कुठे आहेत? बाबा आहेत की. अहो ऐकलत का, आपला सर्जा आलाय. अगं हे नर्मदा, शांताला बाहेर घेऊन ये. मम्मी मला एक सांग, हा. मला का बोलवलंस तू इथे? का हाक मारलीस तुम्हाला? हो बघा, आपला पोरगा आलाय. हाऊ डू यू डू डॅड? मी ना ठीक आहे. तू बरं आहेस ना? दोन्ही डोळं उघडं ठेवून नीट बघा त्याच्याकडे. पोराची दिष्ट काढायला पाहिजे. ये शांता. आपला सर्जा. अगं बालपणाचा मैत्र आहे तुझ्या. आता मी तुझ्या संगत खेळायला बोलवलं आहे त्याला. काय सर्जा, खेळशील ना शांता संग? खेळणं चांगलं आहे मम्मी, पण खेळ मात्र एकच खेळू शकेल, लंगडी. काय शांता?